नाशिक शहर परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। संध्याकाळपासून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गोदाकाठावरच्या मंदिरांना पाण्याने वेढा देण्यास सुरुवात केली आहे। सोमवारी दिवसभर नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू होती आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। गंगापूर धरणामधनं काल सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात होता। सायंकाळी 7 वाजता हा विसर्ग वाढवण्यात आला आणि सध्या 3025 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। गणपती बाप्पाचं आगमन काही तासांवर आलेलं आहे आणि त्या आधीच वरुण राजा नाशिकमध्ये कृपादृष्टी दाखवतोय, परंतु काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी पाऊस बरसतो आहे त्या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची काही प्रमाणामध्ये अडचण होते। मात्र शेतकरी राजा हा या पावसामुळे समाधानी आहे, आनंदी आहे, कारण हे सर्व पाणी नाशिक मार्गे गोदावरी नदीच्या पात्रामधनं हे अहिल्यानगर आणि मराठवाड्याच्या जायकवाडीच्या दिशेने जात आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।